श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पहाटे 3 ते 5च्या दरम्यान लघवी करण्यासाठी उठणाऱ्या सर्वांना हे रहस्य धक्का देईल. मित्रांनो, तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान का उठता? तुम्हाला ही दररोज यावेळी उठल्यानंतर अस्वस्थ वाटते का? किंवा तुम्हाला विनाकारण शौचालयात जावे लागते का? तर आता सावधगिरी बाळगा, कारण ही समस्या, ही घटना सामान्य नाही. ही विश्वासाची खूण आहे, जी शांत असतानाही तुमच्याशी बोलत आहे. हे भगवंत तुम्हाला काहीतरी सांगत आहेत, आणि आज पूज्य महाराजांनी याबद्दल उघड केलेले रहस्य तुमच्या पाठीला थंडी वाजवेल. शेवटी या अमृत वेळेत तुम्हाला काय जाग येतो आणि का जाग येतो हे तुम्हाला कळेल. कोणते देव तुम्हाला त्यांची उपस्थिती जाणवून देऊ इच्छितात? हे येणाऱ्या काही चांगल्या बातमीचे लक्षण आहे का, की काही गंभीर इशारा आहे? एखादी उच्च शक्ती तुम्हाला बोलवत आहे का, की तुमच्या आयुष्यात असे काही वळण येणार आहे ज्याने तुमची पूर्णपणे पूर्वसूचना ब्रह्मांड तुम्हाला देऊ इच्छितो का? हा योगायोग नाही, हे चिन्ह दैवी, रहस्यमय आणि अत्यंत शक्तिशाली आहे. आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला ते मोठे रहस्य सांगणार आहोत, जे जाणून घेतल्यावर तुम्हाला तुमच्या आत्म्याला डोकावू शकाल. आणि यावेळी तुमचा आत्मा कोणत्या ऊर्जेशी जोडलेला आहे हे देखील जाणून घ्या. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे, कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही महत्त्वाची माहिती खूप मूल्यवान आहे, अजिबात चुकवू नका. आणि व्हिडिओ इतर लोकांसोबत शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही त्यांचा फायदा होईल. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल. आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, पहाटे ज्या गोष्टीविषयी तुम्ही स्वतःला विचारता ती गोष्ट म्हणजे तुमचे काम. आपले काम सल्ला देणं आहे, आणि फक्त सल्ला देऊ शकता. आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा न ठेवा ही तुमची निवड आहे. पण मित्रांनो, मी एक गोष्ट नक्की सांगेल, की जर तुम्ही यावर विश्वास ठेवला तर तुमची बोट नक्की पार पडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. तर जास्त न बोलता आपण हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा काळ हा एक रहस्यमय काळ आहे. पहा मित्रांनो, पहाटे 3 ते 5 वाजेपर्यंतचा काळ हा सामान्य घड्याळाचा टिकटिक नाही, असे क्षण आहे, जेव्हा संपूर्ण विश्वात पूर्ण कंपन सुरू होतं. यावेळी विश्वातील सर्व देवी देवता, भूत आत्मे आणि दैवी शक्ती जागृत होतात, आणि त्या सर्वांचे उद्दिष्ट आपल्याशी संवाद साधणे आहे, आपल्याला संकेत देणे आहे. जेव्हा आपण जीवनात काही चुकीच्या मार्गावर चालायला लागतो, तेव्हा आपली कृत्य दोष पूर्ण होऊ लागतात. तेव्हा देव गप्प बसत नाहीत, तो संकेत देतो की सावधगिरीने वाग, अजूनही वेळ गेलेली नाही. आणि जेव्हा आपण काही चांगले कर्म करतो, जेव्हा आपले हृदय खरे असते, तेव्हा देव आनंदी होतात. आपले कुटुंब, देवता, आपले पूर्वज आपल्याला सांगू इच्छितात की आपण योग्य मार्गावर आहोत. आशीर्वाद तुमच्या सोबत आहे. आणि या सर्व संकेतासाठी एक माध्यम तयार झालेले आहे. जेव्हा तुम्ही रात्री अचानक जागे व्हाल, तेव्हा तुम्ही दररोज रात्री 3 ते 5च्या दरम्यान जागे व्हाल, जेव्हा समजून जा की एखादी शक्ती तुम्हाला जागं करत आहे, काही संदेश तुमची वाट पाहत आहे. कधी कधी हा संकेत स्वप्न असतो, कधी कधी एक विचित्र अवस्था, आणि कधी कधी अशी भावना जी शब्दात वर्णन करता येत नाही. आता प्रश्न पडतो की हे संकेत कोणाचे आहेत? देवाचे, तुमच्या पूर्वजांचे, की इतर कोणा अदृश्य शक्तीचे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे संकेत समजू शकतात का? तुमच्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय सुद्धा पर्याय आहे. हा व्हिडिओ पहा, कारण जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकणारा इशारा तुम्ही गमावू शकता. पहाटे 1 ते 2च्या दरम्यान जागे होणे हे भूताचे लक्षण आहे. सावधगिरीने बाळगा. मित्रांनो, जर तुम्ही पहाटे 1 ते 2च्या दरम्यान जागे झालात तर हा एक साधा योगायोग नाही, एक इशारा आहे, एक अतिशय गंभीर इशारा आहे. कारण ही वेळ भूत, पिशाच आणि नकारात्मक शक्ती जागे होतात. या वेळेत जेव्हा संपूर्ण जग गाढ झोप घेत असतं, तेव्हा अंधाराच्या शक्ती पृथ्वीवर फिरतात
आणि ज्या घरात ऊर्जा कमकवत असतात त्या तिथे जातात. कर्मात सर्वांमध्येच काही दोष असतात. अशा घरात प्रवेश करण्याचा ते प्रयत्न करतात. जर तुम्ही देखील यावेळी वारंवार जागे होत असाल तर समजून जा की कोणीतरी भूत, एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. हे तुमच्या आयुष्यात एक मोठं संकट म्हणून येण्याचं लक्षण आहे. तुमच्या कुटुंबाला, मुलांना किंवा संपत्तीला धोका असू शकतो. तुमचे सर्व काम अचानक अडकू शकते आणि बिघडू शकते आणि हे सर्व कारण म्हणजे एक शक्ती तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करू इच्छिते. पण घाबरू नका, प्रत्येक अंधारामागे एक रक्षक असतो आणि यावेळी तुमचे रक्षक श्री हनुमानजी आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही रात्री 1 ते 2च्या वेळी या वेळेला जागे व्हाल तेव्हा घाबरू नका. डोळे बंद करा आणि मनात फक्त एक मंत्र म्हणा, ओम हनुमते नमः. काळजीपूर्वक ऐका आणि पुन्हा करा, ओम हनुमते नमः. या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला वाहणाऱ्या आणि तुमच्याकडे येऊ इच्छित असणाऱ्या सर्व वाईट नकारात्मक शक्ती लगे पळून जातील. हनुमानजी त्यांच्या गदाने त्यांना रक्षण करतील. जे त्यांना खऱ्या अर्थाने मानतात आणि हाक मारतात तर मित्रांनो त्यांना नक्की ते हनुमानजी साथ देतात. मित्रांनो, जर तुम्हीही या अनुभवातून गेले असाल तर कमेंटमध्ये जय बजरंगबली असे जरूर लिहा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून इतर कोणीही तरी स्वतःचे रक्षण करू शकेल. भक्ती म्हणजे संरक्षण आणि भाव हेच असते. नाव म्हणजे भक्तीची शक्ती आहे. त्या भक्तीमध्ये नाम घेणे गरजेचे आहे. ओम हनुमते नमः पहाटे 2 ते 3 वाजता उठल्या तर जेव्हा झोपातून उठाल त्या दरम्यान नक्की म्हणा. पूर्वजांच्या नाराजीचे लक्षणं. आता पुढील गोष्टी काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, कारण ही गोष्ट खूप खोल आहे, खूप गंभीर आहे आणि महत्त्वाची आहे. जर तुम्ही पहाटे 2 ते 3च्या दरम्यान जागी होत असाल तर हे सामान्य लक्षण असू शकत नाही. हे तुमच्या पूर्वजांचे दुःखद आव्हान आहे. हो मित्रांनो, ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या पूर्वजांचे दरवाजे तुमच्याशी संवाद साधण्यासाठी उघडतात. जर यावेळी तुमची झोप वारंवार उघडत असेल, कदाचित खंडित होत असेल तर समजून घ्या की तुमचे पूर्वज रागावले आहेत. हो, कदाचित तुम्ही जाणून बुजून किंवा न कळत असे काही कृत्य केले असेल. त्यामुळे त्यांना वेदना झाल्या असतील. त्यामुळे त्यांचा आत्मा अस्वस्थ होत असेल आणि जेव्हा पूर्वज अस्वस्थ होतात तेव्हा जीवनाची शांती हिरावून घेतली जाते. मग तुम्ही कितीही धावपळ केली तरी आनंद तुमच्याजवळ येत नाही. कारण जेव्हा तुम्ही पितृदोषात येता तेव्हा केवळ संपत्ती जात नाही तर तुमचे शरीरही आजारग्रस्त बनते. कुटुंबात कलह वाढतो, नाते संबंध तुटू लागतात. जणू काही घरावर काही अदृश्य ओपे जसे पसरते आणि सर्व आनंद हळूहळू निघून जातो. पण या चिन्हाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. ते इशारा आणि तुमचे पूर्वजांना शांत करण्याची संधी देखील आहे. तुमच्या आयुष्यात पुन्हा अशा प्रकारची धडकी न भरण्यासाठी आता प्रश्न असा आहे की यावर उपाय काय आहे. काळजी जीवनपूर्वक ऐका, कारण काळजीपूर्वक ऐकलाल तरच तुम्हाला हे नक्की समजेल. जर तुम्हाला खरोखर तुमच्या पूर्वजांच्या आत्म्याची शांती करायची असेल तर काही खास तुम्हाला करायला हवी. ही कामे नक्की करा. सर्वात पहिलं काम आहे, दर गुरुवारी किंवा अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला भाकरी खायला द्या. त्यानंतर दुसरं काम असं, माशांसाठी पिठांचे गोळे बनवा आणि ते पाण्यात टाका. हे तुमच्या अज्ञात कर्माचे प्रचितीत असेल. आणि सर्वात महत्त्वाचं आणि तिसरं सर्वात शक्तिशाली उपाय म्हणजे गाईला चारा खायला द्या. पूर्वज गाईची सेवा करून आनंदी असतात, त्यामुळे आत्म्याला आराम मिळतो. हे छोटे छोटे उपाय तुमच्या आयुष्यातील मोठे संकट टाळू शकतात. आणि त्याच वेळी जर राहू तुमच्या आयुष्यात जड असेल, अडथळे सतत येत असतील तर हे उपाय ते शांत करतील. तुमच्या पूर्वजांनाही आनंद मिळेल, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्या बदल्यात तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद, समृद्धी आणि संतुलन परत येईल. पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत उठणे हे कौटुंबिक देवतांच्या नाराजीचे लक्षण आहे. आता पुढची गोष्ट खूप काळजीपूर्वक ऐका, कारण आता आपण त्याबद्दल बोलतो आहे त्या वेळेबद्दल बोलणार आहोत जे सर्वांसाठी रहस्यमय आणि सर्वांसाठी खूप रहस्यमय असलेली वेळ आहे आणि सर्वात इशारा देणारी. जर तुम्ही पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत वारंवार जागे होत असाल तर आता तुम्ही फक्त सतर्क राहावे लागेल, कारण हे खूप सतर्क राहण्यासारखं काम आहे.
कारण ही वेळ आहे जेव्हा तुमचे कुटुंब देवता तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. हो मित्रांनो, तीच कुटुंब देवता जिच्या सावलीत तुमचं संपूर्ण वंश बलिदान दिला जातो, तीच कुलदेवती जिच्या आशीर्वादाने तुमचे घर वसते, तुमची संतती वाढते, तुमचे आयुष्य पुढे जाते. जेव्हा ती शक्ती तुमच्यावर रागावते तेव्हा आयुष्यात प्रत्येक गोष्ट एक एक करून तुटू लागते. यावेळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा लक्षण आहे की तुमच्या कुलदेवतेला कुठेतरी विसरला गेलेले आहात. असे बरेच लोक आहेत जे कुलदेवतेची पूजा करत नाहीत किंवा त्यांची आठवणही करत नाही. ते कधी त्यांच्या चित्रापुढे नतमस्तकही होत नाहीत आणि नंतर नकळत ते स्वतःच्या मूळ स्रोतावर रागवतात. कुलदेवता रागवल्यावर आयुष्यात काय घडू लागते? घरात आवश्यक भांडणे होतात, कुटुंबात अशांतता पसरते, मुलांचे आरोग्य पुन्हा बिघडते, मुलींचे लग्न अडकते, व्यवसाय ठप्प होतो, नोकऱ्या पुन्हा जातात आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे एक विचित्र सावली प्रत्येक काम थांबवते. हे सर्व संकेत आहे की तुमचा कुलदेवता तुम्हाला काहीतरी सांगत आहे. जर ते तुम्हाला रात्री 3 ते 4च्या दरम्यान जागे करत असतील आणि तेही संपूर्ण विश्व शांत असेल तर आता तुम्ही काय करावे? यावर उपाय काय आहे? होय, यावर सुद्धा उपाय आहेत जे की मी तुम्हाला आता सांगत आहे. नंबर 1 म्हणजे पहिला उपाय, पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी धूप दिवा आणि फुले अर्पण करा. दुसरा उपाय असा करा, जर तुम्हाला तुमचा कुलदेवता कोण आहे माहिती नसेल तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना विचारा, त्यांची माहिती घ्या आणि भक्तीने त्यांचे स्मरण करायला सुरुवात करा. तिसरा उपाय करा, जर साप किंवा नागदेवता तुमचा कुलदेवता असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करा, त्यांना दूध अर्पण करा, मनापासून क्षमा मागा. लक्षात ठेवा, जेव्हा कुलदेवता प्रसन्न असते तेव्हा केवळ एकाच व्यक्तीचे नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होत असते. पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जागे होणे हे एक 100 चिन्ह आहे आणि ब्रह्ममुहूर्त आहे. आणि आता मित्रांनो, सर्वात शुभ चिन्ह बद्दल बोलूया. आता येणारी वेळ पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत आहे. जर तुम्हाला या वेळेत जाग येत असेल तर मग कोणत्याही कारणाने असो, लघवीची इच्छा असो, अचानक झटका असो किंवा कोणत्या कारणाशिवाय असो, तर घाबरू नका, हसा, आनंदी राहा. कारण हे लक्षण आहे की तुमच्या विश्वातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहे. हा ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे जेव्हा पृथ्वीवर सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असते. देव, ऋषी, तपस्वी आणि साधक सर्वजण त्या साधनेसाठी हा काळ निवडतात. आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील तर असे समजा की देवता स्वतः तुम्हाला जागे करत आहे. हा एक संकेत आहे की तुमची चांगला काळ सुरू होणार आहे. देव तुमच्या कर्मावर खूप खुश आहे आणि आता तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे. हा क्षण तो क्षण आहे ज्या वेळेला देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो, मी तुमच्या सोबत आहे. म्हणून या दिव्य क्षणाला घाबरू नका. त्याऐवजी डोळे बंद करा आणि देवाचे देव महादेव यांचे स्मरण करा. हळूहळू मंत्राचा जप करा. ओम नमः शिवाय. प्रत्येक जणाने हा जप म्हणावा. तुम्हाला तुमच्या आत एक ऊर्जा उतरताना दिसेल, एक शांती, एक दिव्यात. जर ते तुम्हाला समजून घेतले तर हा काळ तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा संकेत बनू शकतो. कारण या वेळेला जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही तर मागील जन्माच्या चांगल्या कर्माचा परिणाम आहे. मित्रांनो, जर तुम्हाला पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जाग येत असेल तर तो योगायोग मानू नका. हा तुमचा दिव्य भागचा पहिला दरवाजा आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जागे होता ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 11 वेळ जप करता. नंतर पुन्हा शांतपणे झोपा. तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्षे ज्याची वाट पाहत होते ती सर्व लवकर गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहे. जर तुम्ही असे काही अनुभवले असतील तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. कारण हे चिन्हे, हा संदेश, ही संकटे तुमच्या आयुष्यात जास्त काळ टिकणार नाही. ही संधी प्रत्येकाच्या नशिबात नसते. आता आपण आणखीन एका अद्भुत रहस्याकडे वळूया. मित्रांनो, स्वप्ने होतात, स्वप्ने पडतात जिथे देव आपल्याशी शांतपणे बोलतो. बऱ्याच वेळा जेव्हा आपण जागृत होतो तेव्हा जगात चिन्हे समजायला लागतात. तेव्हा देव, विश्व, आपले पूर्वज किंवा अद्भुत शक्ती स्वप्नांद्वारे आपल्याशी संवाद साधतात. पण असा विषय आहे की आपल्याला त्यांचे चिन्हे ओळखता येत नाही.
आता काही इशारा वारंवार मिळत आहे पण तुम्ही ते एक स्वप्न म्हणून समजून विसरून जाता, तर मित्रांनो आज मी तुम्हाला 3 सर्वात शक्तिशाली स्वप्नांचे चिन्हे सांगेल. फक्त शांतपणे ऐका. जर तुम्ही ती समजून घेतली तर तुम्ही मोठी आपत्ती टाळू शकता किंवा मोठे भाग्य मिळवू शकता. स्वप्नात साप दिसत असेल तर तुम्हाला स्वप्नात साप दिसला तर हे चांगले लक्षण आहे असं नाही. हे लक्षण आहे की तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा आहे किंवा लपलेला शत्रू आता सक्रिय होत आहेत. हे एक इशारा आहे की काही मोठे संकट, फसवणूक किंवा संकट तुमच्या आयुष्याकडे सरकत आहे. काय करावे? ताबडतोब जवळच्या नागदेवताच्या किंवा नागाच्या मंदिरात जा. जिथे नारळ अर्पण करा, थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने माफी मागा. या सोप्या उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवताच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असाल तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.